हॅलो. रोटेशनल डायनामिक्सचं आजचं 12वं आणि शेवटचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो रोलिंग मोशनचा. साधारणपणे रोलिंग मोशन याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं सहज लक्षात येतं की त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मोशन्स आहेत. एक आहे लिनियर मोशन आणि दुसरं आहे सर्क्युलर मोशन. म्हणजे ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट घरंगळत खाली खाली येत असतो, रोल होत येत असतो, त्यावेळेला तो सरळ पण येत असतो आणि त्याच्याबरोबरच तो सर्क्युलर पाथमध्ये सुद्धा फिरत असतो. सो ती दोन मोशन्स एकत्र घडत असतात या रोलिंग मोशनमध्ये. परंतु जर एक्झॅक्टली एखाद्या पार्टिकलचं मोशन काय आहे ते जर सांगायचं झालं तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. फक्त त्याच पार्टिकलबद्दल सांगू शकतो जे सेंटर ऑफ मासच्या इथे आहे. कारण हा तो पॉईंट असा असणार आहे की सेंटर ऑफ मासचा पॉईंट जिथे सगळं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल आणि त्यामुळे ते आपण इझिली मेन्शन करू शकू. परंतु त्यामुळे आत्ता आपण काय करणार आहोत तर ज्या वेळेला आपण सर्क्युलर मोशनचा विचार करणार आहोत तेव्हा संपूर्ण बॉडी ही सर्क्युलेट होते असा विचार करणार आहोत. प्रत्येक पार्टिकलचा वेगळा विचार करणार नाही. जेव्हा आपण लिनियर मोशनचा विचार करू तेव्हाही आपण सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी सगळं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट झाले असा विचार करणार आहोत आणि या पद्धतीने आपण त्या डेरिव्हेशनकडे पुढे जाणार आहोत. सो इथे काय होईल की हा जो ऑब्जेक्ट आहे हा याला दोन प्रकारची कायनेटिक एनर्जी असू शकते. ते कुठली असणार आहे तर एक असणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी जी आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. जी आपण लिनियर मोशनच्या बाबतीतली म्हणतो त्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. सो या दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जीज असतील आणि डेफिनेटली ज्या वेळेला आपण एखादा ऑब्जेक्ट ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे आणि जो युनिफॉर्मली रोल होतोय असं ज्या वेळेला कन्सिडर करू त्यावेळेला आपण जे इक्वेशनमधले नोटेशन्स आहेत ते काय काय असतील ते बघूया. व्ही लिनियर स्पीड, आपल्याला हे सगळे नोटेशन्स माहिती आहेत बघा. आर रेडियस ऑफ द बॉडी, ओमेगा अँग्युलर स्पीड ऑफ द बॉडी, एम मास ऑफ द बॉडी, के रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी. त्याच्यानंतर टोटल कायनेटिक एनर्जी आपण कशी लिहू शकतो बघा तर ट्रान्सलेशनल एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. सो आपण हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ई इज इक्वल टू ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर मोशनच्या बाबतीतली 1/2 mv². इथे पण पार्टिकलचं जे मास आहे ते एम आहे असं कन्सिडर करतोय. कॅपिटल एम पकडलं आपण यावेळेला. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I⍵². अशी जर सिच्युएशन असेल तर फक्त आपण सबस्टिट्यूशन काय करतोय बघा. ही मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mk². कालचा जो होमवर्क होता त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरलंय बघा, जिथे कालचा म्हणजे परवाचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही I इज इक्वल टू mk² हे रिलेशन वापरलं होतं ते आपण सबस्टिट्यूट केलं आणि आपल्याला माहिती आहे की V इज इक्वल टू R ओमेगा म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू V/R. ते एक सबस्टिट्यूशन आपण इथे केलं आणि त्याच्यामुळे 1/2 mv² कॉमन आहे बघा. इथे 1/2 m आणि v², त्यामुळे इथे शिल्लक काय राहिलं बघा, इथे 1 कॉमन राहिला. हे लक्षात घ्या आधी. जेव्हा आपण याला एकत्रित कॉमन म्हणून 1/2 mv² बाहेर घेतलेत त्यावेळेला इथे राहिला 1 आणि याच्यातला कोण शिल्लक राहिला फक्त इथला k² आणि इथला जो r आहे त्याला इथे स्क्वेअर आहे म्हणजेच k²/r². सो या पद्धतीने आपण हे इक्वेशन घेऊ शकतो. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे ते मेन इक्वेशनकडे. लिनियर स्पीड अँड ॲक्सेलरेशन व्हाईल रोलिंग डाऊन ॲन इन्क्लाइंड प्लेन. म्हणजे इन्क्लाइंड प्लेनवरून ज्या वेळेला पूर्ण रोलिंग डाऊनची कंडिशन असेल. प्युअर रोलिंग म्हणजे काय तर काही वेळेला असं होतं बघा की बॉडी एकदा रोल होत होत जाते खाली. कारण सिच्युएशन अशी होते की ज्यावेळेला तिथं फ्रिक्शन असतं तिथपर्यंत रोलिंग जे आहे ते कंटिन्युअस होत राहतं. पण समजा फ्रिक्शन नसेल तर काय होतं, कधी कधी तुम्ही बघितलं असेल की बॉडी आधी अशी बरोबर रोल होत 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 जाते आणि नंतर एकदा ती स्लाईड झाल्यासारखी जाते, घसरत जाते, ती रोल होत नाही. तर त्यामुळे आपल्याला प्युअर रोलिंग म्हणजे असं अपेक्षित आहे की स्टार्ट टू एंड ती पूर्ण बॉडी रोल होत राहिली पाहिजे. आणि त्या वेळेला इन्क्लाइंड प्लेनवरून जेव्हा ती खाली उतरत असेल बॉडी त्यावेळेला तिच्या लिनियर स्पीडसाठीचं इक्वेशन आणि ॲक्सेलरेशनसाठीचं इक्वेशन, ही दोन इक्वेशन्स आपल्याला या भागामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे.
सो बघा काय म्हणतो आपण, लेट अ रिजिड ऑब्जेक्ट ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर रोलिंग डाऊन विदाउट स्लिपिंग ऑन इन्क्लाइंड प्लेन ॲज शोन इन द फिगर. म्हणजे इथे आपण असं म्हणतोय की विदाउट स्लिपिंग, म्हणजे लक्षात घ्या विदाउट स्लिपिंग म्हणजेच आपल्याला प्युअर रोलिंग हवं आहे, कारण स्लिप होत नाही म्हणजे याचा अर्थ पूर्ण रोल होत राहणार आहे. ठीक आहे. सो ती डायग्राम काय आहे ती एकदा बघून घेऊया. ही बघा याच्यामध्ये दाखवलं, इथून समजा ही बॉडी अशी मूव्ह होते, ही जी डिस्प्लेसमेंट असणार आहे इथून इथपर्यंत ही डिस्प्लेसमेंट एस म्हटली आहे. इथला जो अँगल आहे हॉरिझॉन्टल बरोबर इन्क्लाइंड प्लेननी केलेला तो आहे थीटा, आणि हाईट जी आहे ती एच आहे. आणि ट्रिग्नोमेट्रीच्या भाषेत आपण ते असं म्हणू शकतो बघा, थीटा इज इक्वल टू आपण काय म्हणतो एच अपॉन एस, म्हणजेच मग एच इज इक्वल टू एस साइन थीटा, या पद्धतीने ते जाईल. ते इथे आपण लिहूनच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनमध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो वी हॅव द इक्वेशन, आपल्याकडे असलेलं इक्वेशन जे आहे मगाशी जे बघितलं फायनली इक्वेशन आपण काढलं होतं, ई इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे 1 + k²/r². सो इथे लक्षात घ्या, ड्युरिंग द रोलिंग द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. कारण सुरुवातीच्या केसमध्ये काय होईल बघा, इथे कायनेटिक एनर्जी त्याची काय असते 0 असते, आणि पोटेन्शियल एनर्जी असते ह्याला ज्या वेळेला इनिशियल स्टेज असते, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जेव्हा त्याची 0 असणार आहे यू, बरोबर ना, आणि नंतर हळूहळू त्याची स्पीड वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ इथे त्याला पोटेन्शियल एनर्जी आहे, आणि ती जेव्हा खाली येत जाईल तशी ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होत जाईल. आणि म्हणून आपण हे इक्वेशन लिहिलं आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला आहे mgh इज इक्वल टू धिस. ही जी एनर्जी होती ते कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आणि पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आपण इक्वेट केलं आहे. आपण म्हटलंय हे लक्षात ठेवा वाक्य, ड्युरिंग द रोलिंग द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सो दोन्हीकडून आपल्याला एम कॅन्सल आउट होईल, कारण हा एम आहे जो बाहेरच्या साईडलाच घेतलेला आहे, आतमध्ये जर असता तर कॅन्सल करता आला नसता. सो एम कॅन्सल करतो आणि लगेच इक्वेशन लिहून टाकतोय. हे बघा फक्त एम गेला आणि हा एम गेला, तर काय शिल्लक राहील बघा, GH इज इक्वल टू 1/2 v स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे 1 + k²/r². सो एकदम सिम्पल आहे, आणि व्ही स्क्वेअरसाठी आपण रिअरेंज करतोय. काय होईल बघा, हा 2 जो आहे तो इकडे जाईल. ओके. सो न्यूमरेटरमध्ये 2GH, आणि हे जे आहे इथे मल्टिप्लाय होतं ते डिवायडेड बाय या साईडला जाईल, आणि म्हणून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GH अपॉन ही सगळी पूर्ण टर्म. कळतंय ना, बघा एकदा नीट बघा, हा 2 इकडे गेलाय, सो 2GH, आणि हा जो इकडचा पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये असणारा पार्ट होता तो मग इकडे जाऊन इकडच्या साईडला डिवाइड झालाय. सो व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, तिला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय, पुढे आपण वापरणार आहोत म्हणून याच्याकडे लक्ष ठेवा. ठीक आहे. सो आपल्याला पहिल्यांदा काढायची होती स्पीड, लिनियर स्पीड म्हणजे व्हीची व्हॅल्यू, त्यामुळे ही लगेच आपण काढून टाकूया. काय करावं लागेल, फक्त याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो अशा पद्धतीने आपल्याला व्हीची व्हॅल्यू मिळाली, हे सगळं उत्तर स्क्वेअर रूटमध्ये टाकलं. ठीक आहे. सो एकदम सिम्पल आहे. आता लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द प्लेन विल बी, ते जी डिस्प्लेसमेंट एस होती ती काय असणार आहे, तर h अपॉन साइन थिटा. जर तुम्ही नीट बघितलीत ही डायग्राम पुन्हा एकदा तर तुमच्या लक्षात येईल एस इज इक्वल टू h अपॉन साइन थिटा. कारण साइन थिटा इज इक्वल टू काय असतं बघा, साइन थिटा इज इक्वल टू h अपॉन s, बरोबर ना, h अपॉन s. म्हणजे हा साइन थिटा इकडे असतो एरवी फॉर्म्युलामध्ये, साइन थिटा इज इक्वल टू h अपॉन s, तो फक्त इथून फिरवलाय. तर हे जे आहे हे आपल्याला डायग्राममधून दिसतंच आहे, तर याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलंय. म्हणजे ही जी 2 इक्वेशन्स आहेत ही आपल्याला पुढे वापरायची आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो कंडिशन काय होईल बघा, ड्युरिंग धिस डिस्टन्स द इनिशियल वेलॉसिटी इज 0. कारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला जेव्हा तो जे मोशन स्टार्ट झालं नाही आहे तेव्हा इनिशियल वेलॉसिटी आपली किती आहे 0 आहे, तेव्हा हिची पोटेन्शियल एनर्जी हाय होती, कायनेटिक एनर्जी 0 होती. सो इनिशियल वेलॉसिटी त्याची किती होती 0 होती, वेलॉसिटी 0 होती म्हणूनच कायनेटिक एनर्जी 0 होती. सो फायनल वेलॉसिटी त्याची किती असणार आहे, व्ही असणार आहे. सो या कंडिशनमध्ये आपण इक्वेशन लिहिणार आहोत, आणि ही जी इक्वेशन्स आहेत नंबर 1 आणि नंबर 2 ही आपल्याला पुढे वापरायची आहेत. ठीक आहे. सो वी हॅव द कायनेमॅटिकल इक्वेशन. आपल्याकडे ॲक्च्युअली कायनेमॅटिकल इक्वेशन असं आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मागच्या वेळी जेव्हा सुरुवातीलाच मी दाखवले होते आपल्या पेज नंबर 20 वरती इक्वेशन आहे असं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं. तर हे बघा रिअरेंज करतोय थोडंसं, 2as इज इक्वल टू हा यू स्क्वेअर फक्त इकडच्या साईडला नेला. आता याच्यापैकी आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काढायची आहे, पण एसची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आणि यू स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. सो ती आपण सबस्टिट्यूट करतो, म्हणून मगाशी मी तुम्हाला इक्वेशन नंबर 1 आणि 2 दाखवले होते. तर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ज्याला आपण
इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं आणि एस इज इक्वल टू त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं होतं आणि इनिशियल वेलोसिटी आपली 0च असणार आहे, मग अशी खाली पण बघितलं आपण. ठीक आहे. सो या पद्धतीने जर लक्षात ठेवला तर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 तर तुम्हाला काय मिळेल बघा. 2a एसची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करतोय, ही जी तुम्हाला दिसेल मग अशी आपण लिहिली होती ती. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे आणि ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू जी आपण त्याला चौकोन केला होता, यू स्क्वेअरची व्हॅल्यू 0 असणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला ए इज इक्वल टू याच्यासाठी रिअरेंज करायचं आहे, बरोबर ना, ॲक्सेलरेशनसाठी करायचं आहे. याच्यात काय होईल बघा, काय काय कॅन्सल होईल बघा. इकडे 2 आहे आणि इकडे 2 आहे, कॅन्सल होईल. इकडे एच आहे, इकडे एच आहे, कॅन्सल होईल. सो काय राहील तेवढं फक्त बघा. इथं ए ठेवला आहे, इथे 1 ठेवून दिला आहे मी, बरोबर ना, एच कॅन्सल झाला आहे आणि इथला 2h दोन्ही कॅन्सल झाले. सो इथपर्यंत हे एकदम सिम्पल आहे. आता ए इंटू 1 अपॉन साइन थिटा आणि हे इकडे जी अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे शिल्लक राहिले. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, एची काढायची आहे. त्यामुळे इथला जो साइन थिटा जो डिवायडेड बाय केलेला आहे, ओके, जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो आता इथे वरती न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये काय होईल बघा, सिम्पल. ए आपल्याला फक्त शिल्लक ठेवायचा या साईडला, सो साइन थिटा तिकडे जायला पाहिजे. काय होईल बघा, ए इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन धिस. सो साइन थिटा फक्त तिकडे गेलेला आहे. सो या पद्धतीने आपण काय केलं, ॲक्सेलरेशनचं सुद्धा इक्वेशन आपण आता डिराइव्ह केलेलं आहे. सो कंडिशन बघा काय आहे ती, याच्यावरून आपल्याला जी कन्क्लुजन्स आली आहेत ती आपण बघतोय. फॉर रोलिंग ऑब्जेक्ट if expression for moment of inertia is in the form n into mr square असं जर असेल बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही फॉर्म आहे आपल्याकडे तो n इंटू mr स्क्वेअर असेल तर न्यूमरिकल फॅक्टर n गिव्स द व्हॅल्यू ऑफ के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणजे जो काही आपल्याकडे फॉर्म्युला असतो आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, आय इज इक्वल टू आपण प्रत्येक ठिकाणी काढला. म्हणजे सुरुवातीला आपण रिंगसाठी बघितला आहे, त्याच्यानंतर डिस्कसाठी बघितला, अशा पद्धतीने जे आपण कॅल्क्युलेशन्स केलेत त्या संदर्भात आपण बोलतोय. तर तिथला जो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर जो असणार आहे न्यूमरिकल फॅक्टर एन, तो कसली व्हॅल्यू देतो, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू देतो. कदाचित हे पटकन लक्षात आलं नसेल तर एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आता युनिफॉर्म सॉलिड स्पियर कन्सिडर केला आपण. काय फॉर्म्युला आहे, आय इज इक्वल टू 2/5 mr स्क्वेअर, बरोबर. म्हणजे हे बघा, हे इक्वेशन याच्याशी कम्पेअर करा. आय इज इक्वल टू हे बघा 2/5 mr स्क्वेअर, म्हणजे इथे हा mr स्क्वेअर हा mr स्क्वेअर, याचा अर्थ एनची व्हॅल्यू किती आहे 2/5. म्हणजेच हा आपला काय आहे न्यूमरिकल फॅक्टर एन आहे. किती आहे याच्यात 2/5. म्हणजे तो काय देतो, कसली व्हॅल्यू देतो, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू देतो. याचा अर्थ के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे 2/5. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. अजून एक एक्झाम्पल बघूया. समजा युनिफॉर्म डिस्क घेतले, कारण याचा आपण फॉर्म्युला आपण स्वतः ऑब्टेन केला आहे. काय फॉर्म्युला तो, आय इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट सांगू शकता काय आहे ती व्हॅल्यू, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे, न्यूमरिकल फॅक्टर आपला किती आहे 1/2. म्हणजेच याचा अर्थ के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती असणार आहे 1/2. ठीक आहे. तसंच आपण बघितलं होतं की युनिफॉर्म रिंग बघितली होती. समजा तसं असतं तर काय झालं असतं, तिथे नुसतंच mr स्क्वेअर आहे, तिथे एनची व्हॅल्यू थोडक्यात काय आहे, एन इज इक्वल टू 1 आहे, बरोबर. त्यामुळे मग रिंगच्या बाबतीत काय होईल, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके. सो त्याच्यानंतर आपण दुसऱ्या रिमार्ककडे वळूया. दुसरा रिमार्क बघा, तो पण इंटरेस्टिंग आहे बघा. व्हाईल रोलिंग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी या तिघांचा आपण रेशो बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे ट्रान्सलेशनल एनर्जी आणि रोटेशनल एनर्जी यांची बेरीज केली की आपल्याला टोटल एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी मिळते, बरोबर आहे. सो ट्रान्सलेशनल एनर्जी 1 असेल, ओके, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल, तर टोटल एनर्जी किती असते 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हे आपण प्रत्येक इक्वेशनमध्ये मागे बघितलं आहे, बरोबर आहे. मग आता समजा ही कंडिशन झाली की हॉलो स्पियरमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3 आहे, ओके. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3 आहे. तर काय करणार बघा, आपण इथले रेशो कसे कसे होत जातील बघा. इथे येणार पहिला 1, इथे येणार या दुसऱ्या जागी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती आहे 2/3 आणि मग तिसरा किती येणार टोटल 1 प्लस 2/3. ओके. सो मग हे जर आपण पुन्हा सोडवलं तर काय होईल, हे बघा
1 2/3 आणि हे किती आलं 5/3. सो 3 × 1 3 + 2 5 5/3. सो हा रेशो आपल्याला मिळाला 1:2/3 5/3. ओके. आणि याच्यामध्ये पण अजून थोडंसं बघा विचार केला तर इथे जर सगळ्यांचे छेद समान नाही आहेत बघा, बरोबर ना, याचा छेद नाही आहे, म्हणून इथे जर आपल्याला हा छेद समान करून घ्यायचा असेल तर हे आपण काय म्हणू शकतो 3/3. सो 3/3 2/3 आणि 5/3. म्हणजे जर याचा रेशो जर आपल्याला काढायचा झाला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी, या तिघांचे जर रेशो बघायचे झाले तर किती येतील. इथे 3/3 म्हणून सगळीकडे बघा आता डिवायडेड बाय सगळीकडे 3 3 3 आला, म्हणजे रेशो कसा येईल 3 2 आणि 5. सो 3:2:5 अशा पद्धतीने आपल्याकडे हा रेशो आला आहे. आणि फायनली बघा अजून एक कन्क्लुजन आपण काढलं आहे. याचा अर्थ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी या केसमध्ये किती आहे 60% आहे आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे 40% आहे. हे कशावरून काढलं बघा, टोटल 5 पैकी 3 भाग हे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, 5 पैकी 3 म्हणजे 60% आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा भाग किती आहे 5 पैकी 2 म्हणजेच 40%. ओके. सो इंटरेस्टिंग विषय होता आजचा आणि इथे आपला हे सगळं चॅप्टरचं डिस्कशन संपतंय. आता तुम्हाला वाटलं असेल की होमवर्क असेल, पण आज होमवर्क नाही आहे. आज होमवर्क एवढाच आहे की तुम्हाला काय करायचं आहे, एवढ्या या सगळ्या 12 भागामध्ये 12 सेशनमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकलो त्या थोड्याशा पुन्हा एकदा रिवाईज करायच्या आहेत.